नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. बाळांनो, आज आपण इयत्ता 6वीचा मराठी विषयाचा पाठ शिकणार आहोत आणि आजचा आपला घटक आहे विरामचिन्हे आणि पाठाचे सादरीकरण करण्यासाठी मी आपली शिक्षिका श्रीमती रंजना विनायक पाटील आज व्हर्च्युअल स्टुडिओमध्ये उपस्थित झालेली आहे. नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती रंजना विनायक पाटील. आज आपण नवीन पाठाला सुरुवात करीत आहोत. तर बाळांनो, आजचा आपण घटक शिकणार आहोत विरामचिन्हे. आता सुरुवातीला आपण बघूया विरामचिन्हे म्हणजे काय. तर बोलताना आपण एकसारखं बोलत नाही, वाचताना सुद्धा आपण एकसारखं वाचत नाही. बोलताना किंवा वाचताना आपण काही ठिकाणी थोडे थांबतो, काही ठिकाणी अर्धवट थांबतो, तर काही ठिकाणी पूर्ण थांबतो. यालाच विरामचिन्ह असं म्हणतात. आता तुम्ही हे बघा, इथे आता सुद्धा मी तुमच्याशी जी बोलते आहे, तर मी बोलताना काही ठिकाणी पॉज घेते आहे, म्हणजे मी थांबते आहे, त्यालाच विराम असं म्हणतात. आता आपण या विराम चिन्हांचे कोणकोणते प्रकार आहेत ते आता आपण बघूया. तर आता आपण काही विराम चिन्हच कोणकोणती आहेत त्यांची आता आधी सुरुवातीला ओळख घेऊया. पहिला आहे पूर्णविराम. वाक्य संपल्यानंतर जो आपण जे टिंब देतो त्याला पूर्णविराम म्हणतात. अर्धविराम, कधी कधी आपल्याला बोलत असतो आपण, पण ते बोलताना आपलं वाक्य पूर्ण होत नाही, त्यावेळेस आपण असा हे अर्धविराम देत असतो. स्वल्पविराम, कधी कधी आपल्याला बोलायचं असतं परंतु आपल्याला थोडीशी जरा स्टॉप घ्या, विश्रांती घ्यायची असते, त्यावेळेस आपण स्वल्पविराम देत असतो. आणि अपूर्ण विराम अशा प्रकारचं हे चिन्ह आहे, म्हणजे अजून आपलं बोलणं संपलेलं नसतं, त्यावेळेस आपण असं चिन्ह देत असतो. पुढे प्रश्नचिन्ह. जेव्हा प्रश्न विचारायचा असेल, त्या प्रश्न विचारून झाल्यावर त्याच्या शेवटी आपण अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह देत असतो. उद्गार चिन्ह. जेव्हा आपल्या तोंडातून अचानक असं आपल्याला काहीतरी वेगळं दिसतं, तर त्यावेळेस आपण असं उद्गार चिन्ह वापरतो. अबो, अरे रे, केवढा मोठा हा साप, अबो, किती मोठी ही इमारत, तर त्यासाठी आपण हे उद्गार चिन्ह वापरत असतो. अजूनही काही विराम चिन्ह आहेत. आता आपण आधी यांची उदाहरणं पाहूया. तर पूर्णविराम कधी वापरला जातो ते आता आपल्याला सुरुवातीला बघायचं आहे. तर पूर्णविराम हा कधी वापरला जातो, तर ज्या वेळेस आपलं वाक्य संपतं की नाही, जेथे आपल्याला जे बोलायचं आहे ते वाक्य संपल्यानंतर. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला बोलते, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. हे माझं एक वाक्य झालं. आता हे वाक्य झाल्यानंतर पुढचं वाक्य मी ज्यावेळेस बोलते त्यावेळेस मी थांबते. तर या थांबण्याला हा जो विराम असतो त्यालाच पूर्णविराम असं म्हणतात. म्हणजे एक वाक्य बोलल्यानंतर आपण काही थोडासा वेळ थांबतो, त्या आणि हे दाखवण्यासाठी हे विरामचिन्ह वापरलेली असतात. आता काही उदाहरणं आपण घेऊया, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. तर तुम्ही पूर्णविराम हे बघितलेलं आहे.
आता हा पूर्णविराम वाक्यात कसा वापरला जातो ते आता आपण बघूया. हे बघा, हे पूर्णविरामचं हे इथे मी तुम्हाला चिन्ह, हे बघा, हे चिन्ह आहे पूर्णविरामचं. इथे इथे हे दाखवलेलं आहे की नाही, तर हे पूर्णविरामचं चिन्ह आहे, नुसतं स्तंभ. आता पूर्णविराम म्हणजे काय, तर जेव्हा एखादा विचार पूर्ण प्रकट झालेला असतो आणि बोलताना तसं दर्शवण्यासाठी आपण थांबतो, तेव्हा हे पूर्णविराम हे असं जे चिन्ह आहे, हे बघा मी इथे दाखवलेलं आहे बघा, हे पूर्णविराम असं हे चिन्ह आहे, ते यालाच पूर्णविराम असं म्हणतात. आता उदाहरणच बघा, मिला बागेत खेळतो. आता या ठिकाणी बघा, हे खेळतो झाल्यावर हे जे आहे ते पूर्णविराम आहे. त्या म्हणजेच काय, तर हे आहे आपलं पूर्णविरामचं हे चिन्ह. तसंच तुम्ही आता मी तुमच्याशी बोलते किंवा तुम्ही तुमच्या मित्राशी बोलता, तुमच्या आईशी मी खेळायला जातो वगैरे, जिथे तुमचं वाक्य संपलं की तिथे आपण टिंब द्यायचा. हे सगळे नियम आहे ना बाळांनो. तुम्हाला निबंधामध्ये कमी मार्क्स का मिळतात, तर हे व्याकरणाचा भाग तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचा आहे आणि त्यानुसार जर तुम्ही लेखन केलं, आता तुम्ही यापुढे लेखन करणार की नाही, वाक्य संपलं की तिथे तुम्ही, नाहीतर तुमची गाडी जी फास्ट ट्रेन असते ना, जी कल्याणवरून सुटली की डायरेक्ट CST ला जाऊन थांबते, असं होतं का बाळांनो? नाही. तर वेगवेगळे मध्ये स्टॉप असतात. अगदी फास्ट ट्रेन असली तरी कल्याण, डोंबिवली, ठाणे, कुर्ला, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा आणि मग CST ला थांबते. तसंच आपलं जे वाक्य असतं आपलं, तर हे वाक्य लिहिताना पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, त्याचप्रमाणे प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह, असे वेगवेगळे चिन्ह जेव्हा आपण वापरतो, तर त्या सर्वांनाच विराम चिन्ह असं म्हणतात. आणि आपली मराठी भाषा ही एवढी समृद्ध आहे की आणि यातून आपल्या वेगवेगळ्या भावना सुद्धा व्यक्त होतात. कधी तुम्हाला आनंद होतो, कधी दुःख होतं, कधी तुम्ही घाबरता, तर या सगळ्या भावना तुमच्या या चिन्हांमधून व्यक्त होतात. आता आपण पुढे काही उदाहरणं बघणारच आहोत, मग त्यावरून तुमच्या हे लक्षात येईल. आता बघा, आता आपल्याला कसलं चित्र दिसतंय बघा बरं, सांगा बरं तुम्ही, हे चिन्ह कसलं दिसतंय? अर्धविराम. बरोबर. तर अर्धविराम म्हणजे काय, तर आपलं वाक्य अजून पूर्ण झालेलं नसतं, परंतु आपल्याला थोडासा विराम द्यायचा असतो, त्यावेळेस अर्धविराम असं म्हणतात. आता मी तुम्हाला उदाहरण देते म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. उदाहरण आता इथे आहे बघा, इतक्यात आकाशात ढग दिसू लागले. आता दिसू लागले एवढ्यावरच नाही, आपल्याला अजून पुढे बोलायचं आहे. थोड्याच वेळात. आता थोड्याच वेळात सुद्धा माझं बोलणं इथे संपलेलं नाहीये. काय झालं थोड्या वेळाने, तर गारांचा वर्षाव होऊ लागला. त्या गारांच्या माराने डोक्याला टेंगळं येऊ लागली. तर आता इथे बघा, आता किती वाक्य आहेत बघा, हे आता इथे जर आपण बघितलं तर इथे हे एक वाक्य, इथे हे 2 वाक्य आणि 3 वाक्य. तसं बघायला गेलं तर हा 3 वाक्यांचा हा समूह आहे, परंतु तो कशाने आपण जोडलेला इथे, तर या अर्धविरामने जोडलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की आपली मराठी भाषा ही अतिशय समृद्ध आहे. याचे जे खास खडगे जर का तुम्ही आत्ताच बालपणी समजून घेतलं, तर पुढे निबंध लिहिताना, आणि एक काम करायचं तुम्ही, की जेव्हा तुम्ही पुस्तक वाचता ना बाळांनो, धडा वाचता, आपल्याला नेहमी आपले सर्व वर्ग शिक्षक सांगतात, आपले सर्व अधिकारी सांगतात. आता आपण आत्ताच आपला 15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन झाला. आपल्या सन्माननीय शिक्षणाधिकारी साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की वाचाल तर वाचाल. म्हणजे काय, आपण जेव्हा वाचन करू तेव्हाच आपण या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये आपल्याला जर टिकून राहायचं असेल, तर आपल्याला जास्तीत जास्त वाचन केलं पाहिजे. आणि हे वाचन करताना पण तुम्ही हे बघायचं, इथे स्वल्पविराम कुठे आहे, पूर्णविराम कुठे आहे, प्रश्नचिन्ह कुठे आहे. आता आपण हे सगळे विरामचिन्ह शिकणार आहोत. आणि शुद्ध लेखन जेव्हा तुम्हाला बाई सांगतात किंवा तुमचे शिक्षक सांगतात ना, तेव्हा सुद्धा हे सगळे विरामचिन्ह बघायचे आणि त्यानुसारच तुमचं शुद्ध लेखन आलं पाहिजे. आता आपण पुढच्या विरामचिन्हाकडे वळूया. आता पुढचं विरामचिन्ह कुठलं आहे, तर आहे स्वल्पविराम.
आता अर्धविराम आणि स्वल्पविराम यात काय फरक आहे ते मी तुम्हाला उदाहरणाने सांगेल. आता इथे तुम्हाला दिसतंय की नाही हा स्वल्पविराम आहे. तर स्वल्पविराम कधी वापरायचा ते आता आपण बघूया. आता तुम्ही हा स्वल्पविरामाचं चिन्ह बघितलं. आता मी तुम्हाला उदाहरण देते म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की स्वल्पविराम कधी वापरतात. तर वाक्यात आपल्याला अर्धविरामसाठी थोडं जास्त थांबावं लागतं, परंतु स्वल्पविरामसाठी एक छोटासा दीर्घ नाही अगदी छोटासा श्वास घ्यायला लागतो. त्यावेळेस आता थोडंसं थांबावं लागतं, त्याला स्वल्पविराम असं म्हणतात. वाक्यात नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद इत्यादी समान जातीचे शब्द एकत्रित आले तर अशा शब्दांपुढे स्वल्पविराम देतात. आता आपण काही उदाहरणं बघूया म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. आता पुढे आहे अपूर्ण विराम. आता हा अपूर्ण विराम बघा कसा असतो ते. तर हा अपूर्ण विराम म्हणजे काय आहे बघा, असे हे दोन टिंब एकावर एक असे असतात, त्याला अपूर्ण विराम असं म्हणतात. आता हा अपूर्ण विराम कधी वापरला जातो तर मुख्य ऋतू 3 आहेत: उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. आता हे बघा इथे उन्हाळा झाल्यावर बघा इथे मी अशा प्रकारे हा इथे अजून छोटासा हा स्वल्पविराम वापरलेला आहे. तर म्हणजे इथे मी तुम्हाला स्वल्पविराम आणि अपूर्ण विराम हे दोघे घेतले तर म्हणजे तुमच्या आता लक्षात येईल की स्वल्पविराम कधी वापरायचं. तर थोडंसं म्हणजे आता उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असं जर मी बोलले मुख्य 3 ऋतू आहेत उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, तर ते तुम्हाला नीट कळलं नसतं. तुम्हाला वाटलं असतं हा एकच ऋतू आहे की काय, म्हणून उन्हाळा झाल्यावर मी थोडं थांबले, नंतर पावसाळा झाल्यावर थोडं थांबले, नंतर हिवाळा झाल्यावर थोडं थांबले. म्हणून अशा प्रकारे इथे आता हा स्वल्पविराम आणि अपूर्ण विराम ह्या दोघांमधला फरक समजला का तुम्हाला? तर हा आहे स्वल्पविराम आणि हा आहे अपूर्ण विराम. तर तुमच्या आता लक्षात आलं असेल अपूर्ण विराम कधी वापरायचा आणि स्वल्पविराम कधी वापरायचा. आता पुढचा विराम चिन्हाचा जो प्रकार आहे तो आता आपण बघूया की अर्थदर्शक चिन्ह. आता या अर्थदर्शक चिन्हांमध्ये बघा आता आपल्याला कुठलं बघायचं आहे तर प्रश्नचिन्ह. तर प्रश्नचिन्ह कधी वापरतो? जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीला प्रश्न विचारायचा असेल किंवा एखादी व्यक्ती आपल्याला प्रश्न विचारत असेल तर ती व्यक्ती काय करते बाळांनो की हा अशा प्रकारचा हा इथे त्याच्या बोलण्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचा हा प्रश्नचिन्ह इथे आलेला दिसतो. तर आता आपण बघूया उदाहरण बघूया. उदाहरणार्थ तुझ्या हातात काय आहे? आता इथे आपण बघतोय इथे हे प्रश्नचिन्ह आहे. आता प्रश्नचिन्ह कसं काढतात तर अशा प्रकारे हे प्रश्नचिन्ह काढायचं असतं. आता आपण पुढे वळूया. उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह कधी काढतात तर जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही बघता आणि ती बघितल्यानंतर तुमच्या मनात वेगवेगळ्या प्रकारच्या भावना निर्माण होतात. आता या भावना कुठल्या निर्माण होतात तर हर्ष. बघा हर्ष होतो कधी कधी तुम्हाला म्हणजे काय आनंद होतो, तर कधी कधी काय होतं आश्चर्य होतो, तर कधी कधी उद्वेग होतो, तर कधी कधी काय होतं दुःख. आता हर्ष म्हणजे काय? आता समजा तुमचा परीक्षेत पहिला नंबर आलेला आहे, अय्या माझा पहिला नंबर आला असं आपण बोलतो की नाही ते. आश्चर्य, अबो किती मोठी इमारत. उद्वेग, समजा आपण एखादा ऍक्सिडेंट पाहिला असेल, अरे रे कसा काय झाला हा ऍक्सिडेंट, असे आपल्या मनात भावना येते की नाही, किंवा दुःख आलं तर त्या किंवा अतिशय सुंदर असा आनंददायक देखावा जर तुम्ही बघितला, आहा किती सुंदर हे दृश्य आहे, तर या ज्या भावना आहेत ना बाळांनो त्या लिहिताना तुम्ही हे उद्गारवाचक चिन्ह वापरायचं. आता हे उद्गारवाचक चिन्ह कसं वापरायचं तर हे बघा हे असं चिन्ह आहे. आता मी पुढे तुम्हाला ते दाखवते बघा कशा प्रकारे हे उद्गारवाचक चिन्ह तुम्ही आहे हे बघा.
तर हे जे उद्गारवाचक चिन्ह आहे बाळांनो, तर हे उद्गारवाचक चिन्ह तुम्ही या सर्व आपल्या ज्या भावना असतील तुम्हाला जर त्या दाखवायच्या असतील तर तुम्ही या भावना दाखवण्यासाठी या उद्गारवाचक चिन्हाचा वापर करायचा. मग आता तुमच्या हे लक्षात आलं का की या माझ्या मनात ज्या भावना आहेत तर म्हणजे आपल्या बोलण्यातून सुद्धा आणि आपण जेव्हा बोलतो ना तेव्हा तसे ते चढ उतार तुमच्या याच्यात आले पाहिजे. आता तुम्हाला खूप आनंद झालेला आहे, अरे वा शाबास असं आपण म्हणजे जोशपूर्वक, आता समजा भारताला सुवर्ण पदक मिळालं तर आपण काय करणार, शाबास अरे वा आनंदाने आपण उड्या मारतो. पण तेच जर तुम्हाला दुःख झालं तर आपण आनंदाने उड्या मारणार का? नाही. अरे रे असं दुःखपूर्वक आपण बोलणार की नाही. तर म्हणजे तुमच्या बोलण्यातून तुमच्या आवाजाच्या चढ उतारातून समोरच्या व्यक्तीला कळलं पाहिजे की याला दुःख झालेलं आहे का आनंद झालेला आहे. आणि खरं तर हाच अभ्यास खरं तुम्ही बारकाईने शिकायचा आहे. तुम्ही जेव्हा पुस्तक वाचन करताना बाळांनो तेव्हा नुसतं पुस्तक वाचायचं नाही. तर आता बघा, आता ही जी आहे ना, तर मनातील हर्ष, आता बघा इथे मी स्वल्पविराम दिलेला आहे, आश्चर्य परत स्वल्पविराम दिलेला आहे, उद्वेग परत स्वल्पविराम दिलेला आहे आणि दुःख. आता या दुःख मध्ये बघा हा अपूर्ण विराम आलेला इथे. ही भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांना आपण उद्गारवाचक चिन्ह देतो. तर अशा प्रकारे बारकाईने वाचन करायचं. म्हणजे असं दरवेळेस असा विचार नाही करायचा हा कुठला आहे, पण एकदा का तुमच्या डोळ्याला ती सवय झाली ना वाचनाची आणि त्यानुसारच वाचनाचे चढ उतार सुद्धा तुमच्या वाचनात आले पाहिजे. आणि शिकण्याची पहिली पायरी आहे वाचन, त्यानंतर दुसरी पायरी आहे ती लेखन. तर लेखन करताना सुद्धा तुम्ही ते सुरुवातीला ते बघून लिहा जसंच्या तसं. बाई तुम्हाला सांगतात की नाही बाळांनो रोज 5 ओळी शुद्ध लेखन काढा, ते त्यासाठीच सांगतात बाई की तुम्ही त्यामध्ये तुमचं वाचन पण वाढतं. वाचन तर होतच, पण लेखन करताना तुमच्या हाताला सुद्धा ते वळण लागतं की कधी पहिली वेलांटी घ्यायची, कधी दुसरी वेलांटी घ्यायची, कधी पहिला उकार घ्यायचा, एक मात्रा कधी 2 मात्रा घ्यायच्या, वाक्य संपल्यावर पूर्ण विराम द्यायचं. या सर्व गोष्टी निबंधामध्ये आपल्याला आवश्यक असतात. तर या सर्व गोष्टींचा तुम्ही विचार करून मग लेखन करायचं आहे. आता पुढे बघा, पुढचा जो विराम चिन्हाचा प्रकार आहे तो आहे अवतरण चिन्ह. मग आता अवतरण चिन्ह कशा प्रकारे असतं, तर 2 प्रकार आहे अवतरण चिन्हाचे सुद्धा. हे बघा, हे आहे एकेरी अवतरण चिन्ह आणि हा दुसरा प्रकार जो आहे तो आहे दुहेरी अवतरण चिन्ह. आता आपण बघूया की एकेरी अवतरण चिन्ह कधी वापरतात आणि दुहेरी अवतरण चिन्ह कधी वापरतात. तर सुरुवातीला आपण बघूया की अवतरण चिन्हच मुळात कधी वापरायचं. तर महत्वाचे शब्द समूह किंवा दुसऱ्याच्या तोंडचं जे वाक्य आहे ते या अवतरण चिन्हाने वापरतात. मी तुम्हाला उदाहरण देते मग तुमच्या ते लक्षात येईल. एकेरी आणि तुम्ही लक्षात ठेवा, याला आपण काय म्हणणार, एकेरी अवतरण चिन्ह आणि हे आहे दुहेरी अवतरण चिन्ह. इथे बघा हे एकच आहे आणि इथे हे डबल आहे. इंग्लिश मधून याला डबल इन्व्हर्टेड कॉमा असं म्हणतात आणि एक असेल तेव्हा त्याला एकेरीला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. आता उदाहरण बघूया की शिक्षक म्हणतात, इथेच बघा स्वल्पविराम, त्यानंतर मुलांनो अभ्यासाकडे नीट लक्ष द्या. तर आता हे बघा इथे बघा हे आलेलं आहे, तर हे डबल इन्व्हर्ट. आता इथे शिक्षक म्हणतायत त्यामुळे कोणीतरी तो उपदेश केलेला आहे, त्यामुळे हे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये. आणि आता हा आपल्याला साधं आपल्या तोंडचं जर वाक्य बोलायचं असेल, लोकमान्य टिळकांनी पण ते काहीतरी अलौकिक असं कार्य आहे म्हणून गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. म्हणजे आपल्याला पुढे सांगायचं आहे की लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. असंही वाक्य तुम्ही म्हटलं तरी ते चालतं, परंतु तुम्हाला जास्तच तुम्ही व्याकरणाचा खूप विचार करतायत असं जर आपल्या परीक्षकांना दाखवायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे
गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला असं जर का लिहिलं तर परीक्षकाला वाटेल अरे वा, या विद्यार्थ्याचा अभ्यास खूप आहे आणि त्याला अशा प्रकारचे चिन्ह सुद्धा लिहिता येतात आणि हा विद्यार्थी व्याकरण याला त्याचं फार म्हणजे त्याचा पक्का झालेला आहे, ज्याचा व्याकरणाचा पाया पक्का झालेला असतो तो विद्यार्थी पुढे जीवनात सुद्धा यशस्वी होतो. आता पुढे आहे संयोग चिन्ह. आता संयोग चिन्ह कशाला म्हणतात तर हे बघा, या ठिकाणी हे जे आहे ना असं वजाबाकी सारखं चिन्ह ते संयोग चिन्ह आहे. आता हे संयोग चिन्ह कधी वापरायचं तर ते बघूया आधी. तर सामासिक शब्दांमधील प्रत्येक 2 पदांमध्ये बघा अशा प्रकारची ही जी खूण आहे बघा, ही अशी जी खूण आहे म्हणजे वजा सारखी जी खूण केलेली आहे तर त्या खुणेला संयोग चिन्ह असं म्हणतात. मग तुम्ही म्हणणार की बाई आता हे अशी खूण कधी वापरतो तर मी तुम्हाला काही उदाहरण देते मग तुमच्या लक्षात येईल की हे बघा गंगा आणि यमुना तर यांच्यामध्ये हे संयोग चिन्ह आहे. किंवा दुसरं बघा राधा आणि कृष्ण यांच्यामध्ये सुद्धा हे संयोग चिन्ह आहे. तर अशा प्रकारे संयोग चिन्ह सुद्धा आपण पाहिलेलं आहे. मग आतापर्यंत आपण जी विराम चिन्हे बघितली कुठली कुठली पाहिली आपण? पूर्णविराम पाहिला, अर्धविराम पाहिला, स्वल्पविराम पाहिला, अपूर्णविराम पाहिला. त्याचप्रमाणे प्रश्नचिन्ह कधी द्यायचं, उद्गारार्थी कधी पाहिला, संयोग चिन्ह कधी द्यायचं, अवतरण चिन्ह कधी द्यायचे. अवतरण चिन्हाचे सुद्धा 2 प्रकार पाहिले, एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. तर अशा प्रकारे ही सर्व संयोग चिन्हे तुम्हाला आता समजली असतीलच. दाखवायचं आहे. आता आपल्याला पुढचा प्रश्न आहे की वाक्यातील विराम चिन्ह ओळखून त्यांची नावं लिहायची. घाटात घाट, वरंदा घाट, बाकी सब घाटिया. आणि त्याच्या शेवटी जे चिन्ह आहे तर ते चिन्ह आहे उद्गारवाचक चिन्ह. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो भाग शिकलेला आहात मी आशा करते की तुम्हाला हा भाग समजला असेल. जर एखादा संकल्पना तुम्हाला समजली नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि आपल्या शिक्षकांना दिलेला अभ्यास पूर्ण करून दाखवा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या BMC VTC चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा तुम्ही शेअर करा. धन्यवाद. तर बाळांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग असेच नवनवीन एज्युकेशनल व्हिडिओज घेऊन आपल्याला नेहमी भेटायला येत असते. आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया, पण तत्पूर्वी मी तुम्हाला एक सूचना करीत आहे. ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला जी लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही या व्हिडिओबद्दलचा आपला अभिप्राय आम्हाला नोंदवायचा आहे. त्याचबरोबर दिलेला अभ्यास पूर्ण करून आपल्या शिक्षकांना दाखवायचा आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आता आपण इथेच थांबूया.